भिवंडी तालुका के पुरना ग्राम पंचायत के सरपंच हर्षदा प्रफुल्ल उर्फ पप्पू खंडागले ने अपने सरपंच के कार्यकाल में लगाया विकास कामों का अंबार। आगे हम आपको बता दें कि पुरना ग्राम पंचायत के अंतर्गत पुरना ग्राम पंचायत सरपंच हर्षदा प्रफुल्ल उर्फ पप्पू खंडागले व उप सरपंच डॉक्टर देवराज चौधरी तथा भाजपा भिवंडी विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले के अथक प्रयासों से पुरना बस स्टॉप पर हाईमास लाइट व श्री डॉक्टर नाना साहेब धर्म अधिकारी प्रवेश द्वार, पूर्णेश्वर मंदिर के गेट व वाल कंपाउंड तथा पूर्णेश्वर मंदिर तालाब के गेट व वाल कंपाउंड, छत्रपति शिवाजी महाराज व्यायामशाला, ग्राम पंचायत पुरना सभागृह हॉल, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के कमान, MMRDA अंतर्गत RCC रोड तथा विभिन्न विकास कामों का उद्घाटन व भूमि पूजन भिवंडी लोकसभा खासदार सम्मानीय श्री कपिल जी पाटिल के करकमलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष PK महात्रे, जिला परिषद सदस्य थाने जयवंत पाटिल, भाजपा थाने जिला युवा अध्यक्ष श्रीकांत गायकर, समाज सेवक रामदास भोईर, भाजपा भिवंडी तालुका युवा अध्यक्ष नीलेश गुरव, पंचायत समिति सदस्य विनोद मुकादम, भाजपा काल्हेर अध्यक्ष हरिश्चंद्र पाटिल, अनंता चौधरी, माजी सदस्य पंचायत समिति भिवंडी वसंत टावरे, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व मुरबाड़ प्रभारी डॉक्टर अनिल इताड़कर, काल्हेर ग्राम पंचायत सरपंच पुंडलिक भोकरे, दीवे केवनी सरपंच रविंद्र भोईर, पुरना सरपंच हर्षदा प्रफुल्ल उर्फ पप्पू खंडागले, उप सरपंच डॉक्टर देवराज चौधरी, भाजपा भिवंडी विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले, माजी सरपंच कल्पना टावरे, योगिता पाटिल, समाज सेवक मनोज टावरे, नितिन पाटिल, निशांत इताड़कर, संजय धनगर, सागर पाटिल, राजू महात्रे, अभिजीत खंडागले, ग्राम विकास अधिकारी ND पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व पुरना ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान पुरना ग्राम पंचायत सरपंच हर्षदा प्रफुल्ल उर्फ पप्पू खंडागले, उप सरपंच डॉक्टर देवराज चौधरी तथा भाजपा भिवंडी विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आगे हम आपको बता दें कि पुरना सरपंच हर्षदा प्रफुल्ल उर्फ पप्पू खंडागले व भाजपा भिवंडी विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले ने अपने सिर्फ 6 महीने के कार्यकाल में पूर्ण भिवंडी तालुका में नंबर 1 विकास कामों को अंजाम दिया है, जो काबिले तारीफ है। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन भिवंडी तालुका के बुलंद आवाज मनोहर तरे सर कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
आजच्या कार्यक्रमातून जे विकास कामं झालेले आहेत सर्वांपेक्षा जास्त आनंद मला झालेला आहे, कारण तुम्ही 50% वर 50% पूर्ण आणि विशेष म्हणजे असा आनंद झालेला आहे. श्रावणी सोमवार, दुसरा सोमवार 12 ऑगस्ट 1919 दुपारी 11:32 या संपूर्ण कार्यक्रमाचं भूमिपूजन मी माझी सुविद्य पत्नी भानुमती आमच्या दोघांच्या हस्ते झालेलं आहे. आणि मी जेव्हा जेव्हा श्रावणापासून पुण्यात येतो तेव्हा किती कामं चालू आहेत त्याचं निरीक्षण करत असतो. 12 ऑगस्टला एवढी कामं चालू झाली आणि आज डिसेंबर महिन्यात कामं संपतात. ते 4 महिन्यात एवढी वेगाने कामं झालेली आहेत. मी सरपंच, उपसरपंच, संपूर्ण कमिटी यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांसोबत एक चांगला आणि कमी वेळात हे काम सर्व केलेलं आहे. आता रामदास गोयल यांनी सांगितलं की ऑगस्ट महिन्यात कामाला सुरुवात झाली आणि डिसेंबर मध्ये हे पूर्ण होत आहेत कामं सर्व. निश्चितच हा स्पीड अत्यंत कामाचा वेगवान स्पीड बनला जाईल. पण आपण मागील काळात मनोज कावरे सरपंच होते त्यावेळेला सुद्धा जी कामं बघितली आणि तिथून जी मालिका सुरुवात झाली पूर्ण ग्रामपंचायतीच्या विकास कामांची आणि निश्चितच तेव्हापासून कंटिन्यू या ठिकाणी काय ना काय गावाच्या विकासाची कामं होत राहिली. मध्यंतरी मंदिराचं काम एवढं मोठ्या प्रमाणात झालं ते त्या हायमासचं काम सुद्धा पंचायत समिती सदस्य भानुदास पाटील यांच्या वतीने झालं. आज ही विकास कामं सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या कमिटीच्या मार्फत या ठिकाणी झाली. निश्चितच पूर्ण गावात जी विकास कामांची जी शृंखला चालू आहे, आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब यांनी मागील काळात आपल्या इथे म्हटलं होतं की काल्हेर गावात जी विकासाची कामं ज्या प्रमाणात चालू आहे, जोरात चालू आहे, तिथे काम होत नाही. पण त्याचं आज त्यांना समाधानकारक वाटेल असं निश्चितच काम या ठिकाणी आपल्या गावाच्या वतीने आपण सर्वांनी या ठिकाणी करून दाखवलं. त्यांनी विकासाची गंगा सतत 5 वर्ष भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी पोहोचवली. या भिवंडी ग्रामीण भागातील गावांमध्ये MMRDA 167 कोटीचा निधी जो उपलब्ध करून दिलेला या निधीमुळे या भिवंडी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आज जी आपल्याला विकासाची गंगा दिसते, या विकासाची गंगा आणण्याचं सर्व श्रेय आपले सर्वांचे लाडके खासदार माननीय श्री कपिल पाटील साहेब यांना जातो. या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अनेक खासदार निवडून गेले, पण ज्या खासदारांनी जितका निधी दिला नाही त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त 25,000 कोटीच्या वर निधी आणणारा एकमेव खासदार आज ठाणे जिल्ह्याचा आहे तो म्हणजे खासदार कपिल पाटील साहेब. मी पुन्हा ग्रामपंचायतीचंही अभिनंदन करतो की ह्या ग्रामपंचायतीमध्ये सर्व सदस्य आहेत ते नवतरुण आहेत आणि नवतरुण सदस्य काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज या ग्रामपंचायतीचे सरपंच सौ आशा पप्पू खंडागले आणि उपसरपंच डॉक्टर देवराज अनंत चौधरी यांनी जी विकासाची गंगा अवघ्या मागाशी सांगितलं रामदास गोयल साहेबांनी की 4 महिन्यामध्ये त्यांनी ही विकासाची गंगा आणली आणि पूर्ण केली. परंतु हा निधी साहेबांनी उपलब्ध करून दिल्यामुळे ते करू शकले, म्हणजे खरा श्रेय हा आपल्या साहेबांना जातो. त्या सगळ्या कामांचं औपचारिकरित्या उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि रामदास गोयल यांनी सांगितलं की सगळ्यात जास्त आनंद मला आहे, कारण मी अर्धा वळचा आहे आणि अर्धा पुण्याचा आहे असं सांगितलं. आता आम्हाला पूर्ण आनंद आहे, कारण आता हे पूर्ण गाव खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने परिपूर्णतेकडे चाललेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि मला उगीच मागासपासून मला तसं माझ्या यायला लागलंय तर ते 5 वर्ष सरपंच पण ठेवलंच नाही पाहिजे. गावाचा विकास लवकर आणि फास्ट करायचा असेल तर 6-6 महिने सरपंच करायचे. हे स्पर्धा लागते. माझ्या 6 महिन्याच्या कारकिर्दीत हे काम पूर्ण होऊन याचं उद्घाटन झालं पाहिजे, माझी पाठी लागली पाहिजे. तर 6 महिन्यात 12 कामं, एवढा विकासाचा
ग्रामपंचायतीचं असेल मला वाटत नाही. एक श्रीधरने फार जोर मारला होता कांजरमध्ये, श्रीधर सरपंच असताना, पण त्याला 1.5 वर्ष काहीतरी होतं, मला माहीत नाही किती वर्ष होतं. पण फार मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास केला. आता पुणे गावामध्ये मागे सुद्धा मी आलो, सतत तुमची विकासाची कामं चालू असतात. याच्या आधीचे सरपंच झाले, त्यांनी केलं, पप्पूनी केलं. आता खरं चॅलेंज आहे पुढचे होणार आहेत त्यांना. मला वाटतं त्यांना 3-3 महिने आहेत, 4-4 महिने आहेत. 1 महिना आहे. आता 1 महिन्यात काय तुम्ही केलेल्या कामाचाच नारळ त्याला पडायला. पण आनंदाची गोष्ट आहे, ठरल्याप्रमाणे केलं तुम्ही तर भविष्यामध्ये तुमच्या ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने गावाच्या सगळ्यांच्या संमतीने तुम्ही पुन्हा एकदा ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने सांभाळू शकता. गावामध्ये जर बेकी निर्माण झाली निश्चितपणाने संघर्ष होतो आणि संघर्षामुळे विकासाला कुठेतरी खंड पडतो. तर तुम्ही हा संघर्ष टाळून सगळे पुन्हा एकत्र येऊन जर लढला, तुमच्या गावचा विकास अजून जलद गतीने होईल. आणि कदाचित मागच्या वेळेला मी कांजरला असं बोललो होतं की सगळ्यात जास्त कामं कांजरला झाली, सगळ्यात जास्त उद्घाटनाच्या पाट्यांवर माझं नाव कांजर गावाने लावलं. त्याच्यानंतर मागच्या महिन्यात आम्ही ओलीला गेलो होतो, मला तिथेही तेच बोलावं लागलं की ओली गावच्या सगळ्या लोकांनी सगळ्यात जास्त पाट्या माझ्या लावल्यात. आता पुण्यातही तसंच झालंय. पूर्वी राहण्याचं होतं, हे एका गावाने स्पर्धा लावलेली विकासाची. खऱ्या अर्थाने असंच व्हायला पाहिजे. एका गावाचा विकास झाला तर त्यांच्या बरोबरीने आपल्याला कसं जाता येईल त्याच्यासाठी प्रयत्न आपण केला पाहिजे. पप्पू खंडागळे, तुमची सगळी टीम, देवराज चौधरी, चांगलं काम तुम्ही केलं या सगळ्या ज्येष्ठांच्या सहकार्याने. म्हणून आज तुम्हाला हा विकास बघायला मिळतो. हे एवढं उत्कृष्ट सभागृह त्या मला नाही वाटत कुठल्या ग्रामपंचायतीचं असेल. बघण्यात तरी नाही आलं, तर असेल की नाही मला माहीत नाही, पण माझ्या बघण्यात आलं नाही. एवढं चांगलं उत्कृष्ट मी आता असं आलो होतो, मला त्या हायरमॅनच्या उद्घाटनाला आत्ताच आलो होतो असं वाटायला लागलं. तेव्हा हे काम सुरू होतं आणि लगेच पूर्ण झालं. आणि हा स्पीड पण तुमचा अतिशय चांगला आहे. पुढे वरती व्यायामशाळा आहे, खाली सभागृह आहे, त्याच्यावर काय कार्यालय करणार आहे. त्या कार्यालयाला लिफ्ट सुद्धा लावा, लोकांना त्रास नको चढायला दुसऱ्या माळ्यावर, चढता आलं पाहिजे. पण व्यायामशाळेच्या साहित्यासाठी निश्चितपणाने आपल्या क्रीडा खात्याच्याकडून तुम्हाला 7 लाखाचं साहित्य कसं मिळेल याच्यासाठी तुम्हाला निश्चित मदत करेल. तर हे का होते मी काल एका ठिकाणी भाषणात सांगितलं की रस्ता सुंदर असेल तर जरूर विचारलं पाहिजे हा रस्ता कुठे जातो. पण ध्येय जर सुंदर असेल तर विचारायची गरज नाही. त्या रस्ता कसाही असो त्याच्यावर चालत राहिलं पाहिजे. तुमचं ध्येय जे सुंदर आहे ते निश्चितपणाने तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही ध्येय सुंदर ठेवलं, रस्ता कसा आहे नाही बघितलं, म्हणून एवढ्या जलदगतीने तुमचा विकास व्हायला लागला. खऱ्या अर्थाने ब्रिज बनवायला आणि भिंत बांधायला एकाच प्रकारचं साहित्य लागतं. पण पूल असतो, पूल 2 माणसाला जोडण्याचं काम करतो आणि भिंत ही 2 माणसांचं विभाजन करण्याचं काम करतो. आता मला असं वाटायला लागलं की पूर्ण गाव खऱ्या अर्थाने पूल होऊन काम करायला लागलं आणि 2 माणसाला जोडण्याचं काम करायला लागलं. भविष्यामध्ये अशाच पद्धतीने विकास करून येणाऱ्या काळामध्ये आपण काम करावं. कारण शेवटी आपली चप्पल सुद्धा आपल्याला सोबत देत असते, परंतु चालताना आपल्याला ती सोबत देते आणि पाठीमागून आपल्यावर चिखल उडत असते. अशा पद्धतीने चिखल उडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपल्याला पुढे जाण्याचा उद्दिष्ट आपण ठेवून काम केलं पाहिजे. कोण पुढे सरपंच होणार आहे, किती महिन्यासाठी होणार आहे याचा विचार न करता मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून मी माझ्या पद्धतीने विकास करून दाखवीन अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून काम केलं तर निश्चितपणाने यश येते. पहिला म्हणजे कपिल पाटीलला आम्ही धन्यवाद देतो की कपिल पाटीलने जे आम्हाला आमच्या गावाला चांगली निधी दिली आणि कपिल पाटीलच्या सहकार्याने आमच्या पूर्ण ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व कमिटी मेंबर आणि गावातले ग्रामस्थ ह्या लोकांनी अफाट मेहनत घेऊन पुढल्या गावासाठी एकोप्याने राहून आणि सगळ्यांनी जे कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन, काही कामांचं भूमिपूजन पण केलं, काही कामांचं उद्घाटन झालं. त्याच्याबद्दल मी ते ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आणि असंच कामं
पुढे वाटचाल कामांची गती वाढवावी. सरपंच कुणीही हो, कुणाचा कोण सरपंच आहे म्हणून हे न बाळगता आम्ही सर्व एकोप्याने सर्व कामांना गती कशी मिळेल याकडे आम्ही लक्ष देऊ. आणखीन आमची भरपूर कामं आहेत. बरंच ग्रामपंचायत ऑफिस पण आहे, आणखीन ग्राउंडसाठी आहे, आमचा समाज हॉल एक तिथं आहे आणि भरपूर अशी कामं आहेत. त्या कामाला आम्हाला कबीर पाटीलच्या सहकार्याने आम्हाला जो निधी मिळेल त्या ह्याच्याने आम्ही ते पुरी करू. सगळे परत मी ग्रामपंचायत पूर्ण आणि ग्रामस्थ यांना धन्यवाद देतो की अशीच सगळे एकत्र राहून आणि सगळ्या कामांची गती वाढवावी आणि सगळ्या कामांना शुभेच्छा द्याव्या हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र.